भोगाव येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवेचा महामेळावा, रक्तदान आणि शालेय साहित्य वाटपाने साजरी जयंती। परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे लाडके नेते श्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भोगाव देवी येथे जनसेवेचा वसा जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। जिल्हा परिषद सदस्य कृष्णाकांत देशमुख आणि स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हसू। कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यामध्ये अंगणवाडीतील बालकांसाठी वह्या, पेन आणि पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले, तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक केले। आरोग्य आणि पर्यावरणाप्रती बांधिलकी केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर समाजहिताची जबाबदारी ओळखून या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। यासोबतच वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्पही यावेळी सोडण्यात आला। दिग्गजांची उपस्थिती आणि मार्गदर्शन। या भव्य सोहळ्याला माननीय विजयराव भांबळे, पंचायत समितीचे सभापती विठ्ठल पुंजारे गुरुजी, डॉक्टर सुभाष जाधव, कैलास महाराज देशमुख, बाळासाहेब देशमुख, प्रकाश शेवाळे, अनंत पुंड, विठ्ठल देशमुख आणि योगेश देशमुख यांच्यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली। यावेळी माननीय विजयराव भांबळे यांनी आपल्या भाषणातून अजितदादांच्या विकासवादी विचारांना आणि त्यांच्या राजकीय ध्येय धोरणांना उजाळा दिला। तसेच बाळासाहेब देशमुख, कृष्णाकांत देशमुख आणि कैलास महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाजकार्याचा हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर मस्के यांनी अत्यंत प्रभावीपणे केले। भोगाव सर्कलमधील सर्व सरपंच, नागरिक आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली। K1 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे, परभणी। आमच्या अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। लोकनेते आदरणीय अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आज भोगाव नगरीमध्ये आमचे सहकारी कृष्णकांत देशमुख व त्यांची सर्व टीम यांनी अतिशय चांगले दादांसारखं एक काम करणारं नेतृत्व महाराष्ट्रातून आपल्या सगळ्यांमधून निघून गेलं। दादांच्या अनेक आठवणी आज जयंतीच्या निमित्तानं त्याच्या उजाळा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला। 2014 ते 19 जेव्हा या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दादांच्या विश्वासावर मला आमदार केलं होतं। आमदार केल्याच्या नंतर जे काही मतदारसंघातली विकासाची जी कामं मी करू शकलो त्याच्यात सगळ्यात मोठं एकूण योगदान असेल दादांचं। जी काही कामं मी करू शकलो ती दादांची कामं दादांच्यामुळे मी करू शकलो। आज संपूर्ण मतदारसंघातली नव्हे तर संपूर्ण राज्याची खूप मोठी हानी मागच्या 6 महिन्यापूर्वी झालेली। आज दादांच्या जयंतीच्या निमित्ताने मी कृष्णकांत देशमुख व सर्व व्यक्तींना मी धन्यवाद देतो। आज त्यांनी 4 कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवले। दादांचे आवडते कार्यक्रम पहिला कार्यक्रम ठेवला विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप, अंगणवाडीच्या असो तर जिल्हा परिषदच्या त्यांना मोफत साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। दादांना झाडं खूप आवडायची। एखादं झाडाला पाणी नसेल मिळत तर दादा आठवून उभं राहायचे आणि झाडाला पाणी काढून वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला। दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम घेतला ज्या शेतकऱ्यांना विमा काय असतो असे अनेक शेतकरी की त्यांना इन्शुरन्स माहीत असतो, अशा शेतकऱ्यांचं इन्शुरन्स 2 लाख रुपये त्यांना जर त्यांना काही कुठली दुखापत झाली किंवा दगावला शेतकरी तर त्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली पाहिजे। तो पीक विमा त्या विम्याचा हप्ता स्वतः कृष्णा भरून भरतोय। हा एक उपक्रम या ठिकाणी घेतला आहे। आणि चौथा उपक्रम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की रक्तदानाचा। रक्तदान म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या हॉस्पिटल ॲडमिट केलं, रात्री बेरात्रीच्या वेळेस ब्लडची कमतरता असते। परभणी जिल्ह्यामध्ये रक्ताचा एवढा तुटवडा आहे, नेहमी मला 2-3 फोन येते दिवसामधून की आम्हाला रक्त मिळालं पाहिजे। आणि आज
गोगातल्या सर्व जनतेचंही मनापासून आभार मानतो. कृष्णकांत देशमुखचे आभार मानतो. त्यांनी हा ब्लडचा एक कॅम्प या ठिकाणी घेतला. आतापर्यंत 25 लोकांनी त्यांचं रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे. असे 4 कार्यक्रम दादांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी घेण्याचा उपक्रम कृष्णकांत देशमुख यांच्या सर्व टीमने घेतलेला आहे. मी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सगळ्या माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं दादांना या ठिकाणी मी आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. माझ्या कार्यकर्त्यांनी एवढंच सांगितलं, दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र हा घडला पाहिजे. गोरगरीब कष्टकरी जो माणूस आहे त्याला खरी आधाराची गरज आहे, तशाला तुम्ही मदत करा हे दादा नेहमीच सांगायचे. आणि मी या ठिकाणी आज दादांच्या स्मृतीसमोर सांगतो की माझा प्रत्येक गावातला कार्यक्रम मी स्वतः असेल, आमची सर्व माझी टीम, आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी आयुष्यभर आम्ही पुढे कमी पडणार नाही. अशा प्रकारच्या दादांच्या स्मृतीसमोर आम्ही या ठिकाणी अभिवादन करून शब्द देतो. निश्चित या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या सुखादुःखामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज पुन्हा एकदा सगळ्या जनतेच्या वतीनं दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि कृष्णकांत देशमुख त्यांच्या सर्व टीमचं खूप खूप मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज भोगाव तसेच भोगाव जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने स्वर्गीय अजितदादा, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांची आपल्याला वाढदिवस नेहमी साजरा करायचा, तर जयंती साजरी करावी लागत आहे. ही एक अत्यंत मनाला लागणारी गोष्ट आहे. परंतु नियतीला मान्य असणाऱ्या गोष्टी दादांनी सांगितलं होतं, ज्या वेळेस नियतीला मान्य आहे त्यावेळेस ते जाणार आहे. तशी घटना दुर्दैवी घटना घडली आणि आज जयंती साजरी करावी लागत आहे. दादांच्या सांगण्याप्रमाणे आज आपल्या तालुक्याचे नेते माजी आमदार श्री विजयरावजी भांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी भोगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, मोफत साहित्य वाटप करणे, तसेच शेतकऱ्यांना अपघाती विमा संरक्षण करणे, वृक्षारोपण कार्यक्रम करणे आणि रक्तदान शिबिर अशी वेगवेगळी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केली. त्या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने येऊन या सगळ्या शिबिरामध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आदरणीय दादांना माझ्या वतीने, गावाच्या वतीने आणि जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद.